नमस्कार. माझ्या एका कथेमध्ये एका दोघं बाजूने घनदाट झाडी असलेल्या पानंद रस्त्याचा उल्लेख आहे. मित्रांनो, तो पानंद रस्ता हाच. तुम्ही बघा, हा रस्ता आहे, पण दोघं बाजूने अरणीच्या झाडांची दाटी किती झाली बघा. मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो. बघा, आता या ठिकाणी आमचे मित्र, या ठिकाणी वृक्षमित्र मंडळी जमलेली आहे, बाल गोपाल सुद्धा आहेत. तर हा जो रस्ता आहे म्हणजे झाडांनी वरतून झाकोळून गेलेला आहे. माझ्या कथेमध्ये या रस्त्याचा उल्लेख आहे. आज रोजी याची घनदाटता कमी आहे, परंतु ज्या वेळेस मी त्या कथेचा प्रसंग लिहिला आहे, तो काळ जो होता त्या काळामध्ये म्हणजे एक 30 वर्षापूर्वीचा काळ, ही पानंद यापेक्षाही गर्द होती. तुम्ही बघू शकता की इतकी झाडी, काळाच्या ओघामध्ये अनेक झाडं तोडल्या गेली, कापल्या गेली, पण आज ही गर्द वनराई आजही आमच्या देवराईचा भाग आहे आणि हा देवराईकडे जाणारा रस्ता आहे, काही शेतांकडे जाणारा रस्ता आहे. तर इतकी सुंदर पानंद ही की आज दिवसासुद्धा येथे सूर्याचं किरण जमिनीवर पडणार नाही, अशा पद्धतीने अशा प्रकारच्या पानंदी पूर्वी भरपूर होत्या. बघू शकता तुम्ही, एकमेकांमध्ये गुंतलेली ही झाडी जवळजवळ 1 किलोमीटर अंतरावर इकडे असेल. बरोबर. आज रोजी हा रस्ता फारसा वापरात नसल्यामुळे त्याची घनदाटता वाढलेली आहे. म्हणजे याच्यावरून आपण समजू शकतो की जिथे मानवी हस्तक्षेप कमी असतो तिथे नैसर्गिकरित्या वनराई तयार होत असते.